श्री स्वामी समर्थ. जे लोक सोडून गेले तेच आज परत येतील. स्वामी वचन. नमस्कार स्वामी भक्तांनो, मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. बाळा, आज जर ही कथा तू ऐकलीस ना तर तुझ्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही कथा फक्त शब्दांची नाही आहे, तर प्रत्येक त्या मनाची आहे ज्याला कोणीतरी सोडून गेले. कधी विचार केलास का, ज्यांच्यावर आपण जीव ओवाळून टाकतो, त्यांच्यासाठी आपण स्वतःला विसरतो, तेच लोक एक दिवस अचानक पाठ फिरवतात. असं का होतं तुला माहिती आहे का? त्या दिवशी मन विचारतं, माझी चूक काय होती? मी एवढा जीव लावला, माझी चूक काय होती? मी कमी होतो का? मी अपुरा ठरलो का? बाळा, स्वामी म्हणतात, नाही, तू कमी नव्हतास, तू कधीच कमी नव्हतास. वेळ चुकीची होती. स्वामींचं वचन आहे, जे तुला समजले नाही ते तुला गमावून समजतील. कधीकधी स्वामी आपल्याकडून काही लोक दूर करतात, कारण ते लोक आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर आपली किंमत शिकवण्यासाठी असतात. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुला अश्रूंना दुर्लक्ष केलं, ज्यांनी तुझ्या प्रेमाची किंमत केली नाही, ते सगळे लोक परत येतील. बाळा, पण तेव्हा तू बदललेला असतोस. स्वामी म्हणतात, मी तुला तोडत नाही, मी तुला घडवत राहतो. आज तू एकटा असशील, आज तुझ्याशी कोणी बोलत देखील नसेल, आज तुझ्या कष्टांचं कौतुक कोणी करत नसेल. पण लक्षात ठेव, नेहमी ही गोष्ट लक्षात ठेव की स्वामी सगळं पाहत आहेत. जे गेलं ते परत येतंय, पण तेव्हा ते म्हणतात, आपण चूक केली, आणि तू शांतपणे म्हणतोस, स्वामींनी मला शिकवलं. हेच तर स्वामींचा चमत्कार आहे. स्वामी उशीर करतात, पण योग्य वेळ ठेवतात. पण अन्याय मात्र कधीच होऊ देत नाहीत. ज्यांनी तुझ्या आयुष्यातून तुला काढून टाकलं, दूर केलं, दूर लोटलं, आज तेच लोक एक दिवस तुझ्या आयुष्यात परत येण्यासाठी वाट पाहतील. तुझ्या भेटीसाठी, तुला बोलण्यासाठी, तुझ्याकडे पाहण्यासाठी देखील ते वाट पाहत असतील. स्वामी म्हणतात, ज्याने तुला सोडलं त्यालाच तुझी गरज पडेल. आज जर कोणी तुला सोडून गेलं असेल ना, तर बाळा, रडू नकोस, कारण स्वामी तुझं आयुष्य रिकामं करत नाहीत. ते योग्य लोकांसाठी जागा करत असतात. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना कर, माझं मन मजबूत कर. स्वामी, जे गेले त्यांच्याशिवाय जगायला शिकव, आणि जे परत येतील त्यांना माफ करण्याची शक्ती दे. कारण स्वामी म्हणतात, माफी देऊन आपला कमीपणा ठरत नाही, तर माफी केल्यानंतरच आपण खरंच सुशिक्षित, स्वाभाविक आहोत याची जाणीव होते. शेवटचा संदेश खास स्वामींच्या भक्तासाठी. जे सोडून गेले तेच परत येतील, पण तेव्हा तू त्यांच्यावर अवलंबून राहणार नाहीस, त्यांच्यावर अवलंबून नसशील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. स्वामींचे भक्त असाल तर नक्की श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.